नमस्कार नाशिक. कसे आहात? नाशिकची थंडी आणि नाशिकची मिसळ तर खूपच फेमस आहे. पण सध्या अजून एका गोष्टीची खूप चर्चा सुरू आहे. ती म्हणजे नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025-2026. मित्रांनो, आपल्याला वाटतं की मुंबई, दिल्ली, बँगलोर या सर्व मोठ्या शहरांमध्ये जे चाललंय ते जास्त महत्वाचं आहे. आपलं तिकडे नेहमी जास्त लक्ष असतं. पण मित्रांनो, आपल्या घरासमोरचा रस्ता, नळाला येणारं पाणी आणि घरासमोर येणारी कचरा गाडी हे सर्व ठरवतं कोण? तो आपला स्थानिक नगरसेवक. म्हणून आज आपण या सगळ्या गोष्टींबद्दल आणि त्याहून महत्वाचं म्हणजे 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकींबद्दल सविस्तर गप्पा मारणार आहोत. सो लेट्स गो बॅक इन टाइम. नाशिकचा इतिहास तसा फार जुना आहे, पण नाशिकच्या नागरी प्रशासनाची सुरुवात झाली ब्रिटिश काळात. 1864 साली नाशिकमध्ये नगर परिषद आली. 7 नोव्हेंबर 1982 नाशिकसाठी ऐतिहासिक दिवस. या दिवशी नाशिक नगर परिषदेचं रूपांतर नाशिक महानगरपालिकेत झालं. सुरुवातीला मोजक्या सोयी असणारं नाशिक शहर आज महाराष्ट्रातलं चौथं मोठं शहर बनलंय. आपल्या नाशिकने सायकल पासून ते मेट्रो नियोजनापर्यंतचा प्रवास पाहिला आहे. मित्रांनो, आता थोडं सिव्हिक्स बद्दल बोलू, पण थोडं बोर न होता. 1992 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट या संविधानिक तरतुदीमुळे अर्बन लोकल बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था यांना संविधानिक दर्जा प्राप्त झाला. महानगरपालिका नेमकं करते काय? उदाहरणार्थ अर्बन प्लॅनिंग, आपल्या शहराचा विकास आराखडा तयार करणे. वॉटर सप्लाय, तुमच्या आमच्या घरी स्वच्छ पाणी पुरवठा करणे. हेल्थ अँड सॅनिटेशन सर्व्हिसेस, आरोग्य सेवा केंद्र चालवणे. कचरा व्यवस्थापन, स्वच्छता राखणे. पब्लिक रेकॉर्ड्स, महत्वाचे रेकॉर्ड्स जसे जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला हे सर्व कामेही नगरपालिका बघत असते. एज्युकेशन, महानगरपालिकेच्या शाळेंचं व्यवस्थापन. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या रोजच्या जगण्याशी संबंधित सर्व सोयी महानगरपालिका हाताळत असते. सो इट्स नॉट जस्ट पॉलिटिक्स, इट्स युअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता येऊया आगामी निवडणुकींवर. यावर्षी नाशिक महानगरपालिकेचं चित्र कसं असेल ते बघूया. मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेमध्ये एकूण 122 जागा आहेत. यापैकी या 122 जागांना 31 प्रभागांमध्ये डिवाइड केलं गेलं आहे आणि प्रत्येक प्रभागातून 4 नगरसेवक निवडले जातात. प्रभाग रचनेनुसार लोकसंख्येच्या आधारे सर्वात मोठा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 1. अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट यांची लोकसंख्या सर्वात जास्त आपल्याला आढळते प्रभाग क्रमांक 11 मध्ये. तसेच अनुसूचित जमात म्हणजे शेड्यूल ट्राईब यांची लोकसंख्या सर्वात जास्त आढळते आपल्याला प्रभाग क्रमांक 1 मध्ये. तसेच नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025-2026 मध्ये महिलांना देखील 33% आरक्षण दिले गेले आहे. आता काही महत्वाच्या तारखी तुमच्या डोक्यात अगदी फिट्ट करून घ्या. अर्ज भरण्याची तारीख 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर. अर्जांचं व्हेरिफिकेशन होईल 31 डिसेंबरला. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल 2 जानेवारी 2026. मतदानाची तारीख 15 जानेवारी 2026 आणि निकालाची तारीख म्हणजेच गुलाल उधळायची तारीख 16 जानेवारी 2026. नाव कमिंग टू द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. मतदान करताना आपण काय बघतो? पक्ष, चेहरा की जात? नो गाइज, you just need to focus on these important points. First, vision of the candidate. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत तुमच्या प्रभागामधील उमेदवाराकडे काही विजन आहे का? नाशिकच्या विकासासाठी, प्रगतीसाठी त्या उमेदवाराकडे काही प्लॅन आहे का? सेकंड, ऍक्सेसिबिलिटी. कामासाठी फोन केल्यावर तो नगरसेवक उपलब्ध असेल का? की फक्त प्रचाराच्या वेळेस हात जोडून विनवण्या करून तुमच्याकडून मत घेतलं पण एकदा जिंकून आल्यावर गायब? असं तर नाही होणार ना. थर्ड, पास्ट रेकॉर्ड्स. जर एखादा उमेदवार पुन्हा इलेक्शनसाठी उभा असेल तर त्यांनी गेल्या 5 वर्षात ऍज नगरसेवक म्हणून कुठली कामं केली आहे याची तुम्ही तपासणी करा. त्याचं काम कसं होतं, त्याचा स्वभाव कसा होता, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही मतदान करा. फोर्थ, लोकल इश्यूज. द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट.
आपण सर्वांनी आपल्या लोकल इश्यूजवर फोकस केलं पाहिजे. रस्त्यांवरील खड्डे, पाणी पुरवठा, वीज पुरवठा आणि आपल्या शहरात गार्डन्सची असलेली व्यवस्था. सर्वांनी जर ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस केलं तर नक्कीच चांगले उमेदवार निवडून येऊ शकतात. युवा पिढीला मला एकच सांगायचं आहे, पॉलिटिक्स इज डर्टी, वी डोंट लाईक पॉलिटिक्स असं सर्व म्हणून पॉलिटिक्स पासून लांब जाऊ नका. प्रक्रियेचा भाग बना, सहभागी व्हा आणि तुमच्या आवडीचे आणि तुम्हाला हवे तसे नेता तुम्ही निवडून आणा. आणि अनुभवी पिढीला मला हेच सांगायचं आहे की तुमच्या अनुभवाचा योग्य ठिकाणी वापर करा, कारण अनुभवाचे काही मोल नसते. 500, 1000, 2000 इतके कमी तर मुळीच नाही. सो फ्रेंड्स, 15 जानेवारीला सुट्टी समजू नका. ती आपली ड्युटी आहे, इलेक्शन ड्युटी. आणि आपण जर आपली ड्युटी केली तरच आपण आपल्या नाशिकचा अभिमान करू शकतो. स्टे इन्फॉर्म, स्टे अवेअर. जय हिंद, जय महाराष्ट्र. Please like, share, subscribe to Shaggy Speaks. And for more updates, press the bell icon.